आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका। महाराष्ट्रातील जवळपास 1300 कोटींपेक्षा अधिक प्रकल्पांचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। वर्धा बल्लारशा तिसऱ्या रेल्वे मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। या मार्गिकेमुळे मालवाहतुकीचा भार कमी होऊन आधीच्या मार्गिकेवरती असलेली गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। लातूरमध्ये उभारलेल्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। मात्र हा कारखाना रशियाला विकल्याचा आमदार धीरज देशमुखांचा आरोप। महाराष्ट्रातनं आणखी 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार। मुंबई अहमदाबाद, पुणे बडोदा आणि पुणे सिकंदराबाद या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस धावतील। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी लांबली। आचारसंहितेपूर्वी उद्घाटनाची शक्यता मावळली। उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंचा यवतमाळच्या राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा। यवतमाळच्या राळेगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेसाठी शिवसैनिकांकडून जोरदार तयारी। शहरातील गांधी लेआउट मैदानात दुपारी 12 वाजता सभेचं आयोजन। संजय राऊत आजपासून 3 दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर। नाशिक लोकसभेचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करणार। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू संजय पाटील येड्रावकर यांना उमेदवारीची शक्यता। येड्रावकर यांच्या नावासंदर्भात मुंबईत चर्चा झाल्याची माहिती। मनसेचे नेते वसंत मोरेंची सोशल मीडियावरची पोस्ट व्हायरल। मर्यादेपलीकडे त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो या आशयाची पोस्ट। मोरे नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण। महायुतीची दिल्लीमध्ये होणारी आजची बैठक रद्द। ही बैठक 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याचा अंदाज। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पार पडलेल्या चर्चेनंतर दुसरी यादी जाहीर होण्याचा अंदाज। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 23 ते 25 जागांसंदर्भात चर्चा। नागपूरमधनं नितीन गडकरी, बीडमधनं पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात। यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतील शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला शरद पवार हजर असतील। महाराष्ट्रात यात्रा पोहोचल्यावरती तिसऱ्या दिवशी शरद पवार राहुल गांधींना भेटणार आहेत। संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार। शरद पवार यांच्यासोबत संजय राऊत राहुल गांधींच्या चांदवडमधल्या सभेत उपस्थित असतील। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 17 मार्चला मुंबई। यात्रेचं उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण। तर इंडिया आघाडीतले सर्व नेते हे या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील। बाळासाहेब थोरात यांची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 तारखेला नाशिकच्या मालेगावमध्ये येणार। राहुल गांधींच्या स्वागताची सौंदाणे गावात जोरदार तयारी। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवडला सभा होणार। जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून चांदवडच्या सभास्थळाची पाहणी। नंदुरबारमध्ये भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची आज पत्रकार परिषद। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथलांसह महाराष्ट्रातले बडे नेते हजर असतील। काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि दीव दमण या राज्यांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून जनतेसाठी खुला। शनिवार आणि रविवारी ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद असेल। कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर अवघ्या 10 मिनिटांवरती आलंय। पुण्यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याला मोठं यश। अजित पवारांच्या दालनाबाहेरची नावाची पाटी बदलली। राज्याचं 4थं महिला धोरण लागू होताच अजित पवारांकडून नावात बदल। अजित, आशाताई, अनंतराव पवार या नावाची पाटी आता पाहायला मिळते। आता शासकीय कागदपत्रांवरती आईचं नाव बंधनकारक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना प्रसिद्ध। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीएए लागू झाल्यावर दिल्लीमध्ये पोलीस अलर्ट मोडवर। संवेदनशील परिसरात मार्च काढला। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये आधीपासूनच कलम 144 लागू आहे। राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाजपनं पावलं उचलली आहेत। त्यात कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही। सीएए कायद्यावरती राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय संसदीय लोकशाहीवरती आक्रमण करणारा। याचा आम्ही निषेध नोंदवतो। सीएए कायदा लागू करण्याच्या निर्णयावरून शरद पवारांची टीका। संसदेची स्थिती चिंता करण्यासारखी।
भाजप संविधान बदलायला निघालंय म्हणून आपण निवडणुकीमध्ये इतकं लक्ष घातलंय, शरद पवार यांचं वक्तव्य. तर याआधी आपण कधीच निवडणुकांमध्ये इतकं लक्ष दिलेलं नाही, शरद पवार यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संविधान बदलांचा घाट घातला जातोय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आरोप. भाजपकडनं देशातील संविधान नष्ट करण्याचं काम सुरू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. यशवंतराव चव्हाणांची आज जयंती, कराडमधल्या प्रीती संगमावरती अजित पवारांकडनं यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली. देशभरात मुस्लिमांच्या रमजान पर्वाला आजपासून सुरुवात, मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगाव शहरातल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी इथे भट्टीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा, कनितनाथांचा जयघोष करत होळी पेटवण्याची 700 वर्षांची परंपरा आजही कायम. 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या नागनाथ मंदिरात रथोत्सव साजरा, सोहळा पाहण्यासाठी मंदिरात शेकडो शिवभक्तांची गर्दी. मुंबईच्या तापमानात वाढ होणार, पुढच्या 24 तासात उष्णता वाढण्याचा अंदाज. कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी 2.5 तासांचा ब्लॉक, राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाईल. अमरावतीमध्ये पांढरी खानमपूर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरनं झालेल्या दगडफेकी प्रकरणी दंगलींचे गुन्हे दाखल, 25 पेक्षा अधिक आंदोलकांवर दंगल आणि शासकीय मालमत्तेची नासधूस केल्याचे गुन्हे दाखल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर, जखमी आंदोलनकर्त्यांची ते भेट घेणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारकडनं एसआयटीची स्थापना, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. बीडीडी गाळेधारक आणि झोपडपट्टीधारक यांच्या करारनाम्यावरती लागणारं मुद्रांक शुल्क कमी होणार, सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुलं मिळणार, सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला मोठा निर्णय. मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडनं 850 कोटींचं अर्थसहाय्य, तसंच MMRDAच्या प्रकल्पांसाठी 24,000 कोटींची शासन हमी. जीएसटी मध्ये नवीन 522 पदांना मान्यता, तसंच वस्तू कर आणि सेवा कर विभागाच्या 12,259 पदांच्या सुधारित आकृतीबंधालाही मान्यता. दिल्लीमध्ये रिपाई आठवले गटाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न, बैठकीमध्ये एनडीए आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय. जागा वाटपाबद्दल 2 दिवसात निर्णयाची शक्यता, खासदार सुनील तटकरेंची माहिती. जागा वाटपाविषयी वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. जागा वाटपाबद्दल बाहेर चर्चा करू नका, फोनवर बोलताना, समाज माध्यमांवरती व्यक्त होताना तारतम्य बाळगा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकारी मंत्र्यांना सूचना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 1 दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावरती, लोकसभेच्या अनुषंगानं मंगलोरमध्ये क्लस्टर बैठकीला लावणार हजेरी. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयी आता कोणतीही बैठक होणार नाही, लवकरच जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तर वंचितला 4 ते 5 जागा सोडण्यास महाविकास आघाडी तयार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटानं घराणेशाहीला वाव देऊ नये, त्यांच्या पक्षातील वंचित घटकांना उमेदवारी द्यावी, वंचितची महाविकास आघाडीकडे नवी मागणी. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती. 4 ते 5 जागांसंदर्भात अजूनही चर्चा. जळगाव भाजपच्या लोकसभा समन्वयक ललिता पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटात. खासदार अमोल कोल्हेंसोबत कोणत्याही पद्धतीची राजकीय चर्चा झालेली नाही, आमदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. आमदार निलेश लंकेंकडनं शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांचंही खंडन. महायुतीत जागा वाटपावरनं अनेक लोक नाराज आणि अस्वस्थ, अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर बरेचसे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचाही दावा. एकेकाळी जे देणारे होते ते दिल्लीच्या दारात जाऊन मागणारे होत असतील तर छत्रपतींचा वारसा कसा सांगणार, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला. भाजपनं आपल्यासोबत धोका केलाय, आपण त्यांच्यासोबत इमानदारीनं राहिलो, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. तर ज्या दिवशी आपण भाजपला धोका देऊ त्या दिवशी त्यांचं सरकार राहणार नाही, जानकरांचा इशारा. कोस्टल रोडच्या अर्धवट उद्घाटनाला राज्य सरकारकडून होणारा विलंब म्हणजे लाजिरवाणी बाब. कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवरती टीका करणं हास्यास्पद. आदित्य ठाकरेंनी आधी स्वतःचा मतदारसंघ जपावा आणि मग नेत्यांवर टीका करावी, राहुल नार्वेकरांचा हल्लाबोल.
संजय राऊत आणि ठाकरे गट संधी साधू राजकारण करतायत। राम मंदिर, कलम 370 आणि सीए बद्दलची त्यांची आधीची आणि आताची भूमिकात फरक आहे, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। सध्या पैसा, सत्ता आणि यंत्रणेचा वापर करून निवडणूक पार पडते, शरद पवारांचा आरोप। आपल्या पहिल्या निवडणुकीच्या वेळेला एक डॉक्टर आपला प्रचार करायचे, पेशंट आला की इंजेक्शन देताना विचारायचे की मत कुणाला देणार, पवारांकडनं आठवणींना उजाळा। मराठा उमेदवारांची संख्या वाढली तर भाजपला फायदा होईल, निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा, आमदार रोहित पवारांचं मराठा उमेदवारांना आवाहन। शरद पवारांच्या मेळाव्याकडे बारामतीतल्या व्यापाऱ्यांची पाठ, 50 वर्षात पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी बैठकीला येणं शक्य नाही असं कळवलंय। मेळाव्यामध्ये शरद पवारांचं विधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।